चंगू मंगूत ना, चंगू मंगू तो एक तो नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो. तो कोणतो नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा. तुमच्याकडं आंबे काढायला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना. आमच्याकडे रत्नागिरीत पण आहेत नेपाळी. आणि म्हणतो नेपाळी वॉचमन सारखा पोर. अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आईला टीव्ही नुसता चालू रे केला की हा थोबडा घाणेरडा साला समोर. सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते. दुसरं एक चर्शी ते टिंब ते मधलं गाळांतर तुम्ही भरा. व्या नाऱ्यावर मी काय रे अन्याय केला. एका कोंबडी विक्रेता म्हणू का आणखी काय म्हणू. कोंबडी विक्रेत्याला तुम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केला आणि तोच आज तुमच्या विरोधात गरळ ओकतोय. मी बोलतोय साहेब रागवू नका, पण तुला मी आज सांगून ठेवतो, हा नाऱ्या पदाकरता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल. हे माझा शाप आहे. इथं आल्यानंतर नेमकं कोणत्या विषयावर बोलावं या बाबतीत कधी नव्हे तो माझा संभ्रम निर्माण झालेला आहे. मी पूर्वी कोंबडीवर पण बोललो की नाही बोललो. कोंबडीवरच ना, का कशावर बोललो. हा तेच ते त्याच्यावर बोललो. लघु मध्यम आणि सूक्ष्म नाही तर सूक्ष्म त्याच्यावरही बोललो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या नाऱ्याला जो शाप दिला होता, तो शाप काय दिला हा सुद्धा उद्धव तुझ्यावर जेव्हा एसीबीची चौकशी लागली आणि त्याच्या विरोधात मोर्चा काढायला जेव्हा मी आलो होतो त्याच वेळेला सभागृहामध्ये मी सांगितलं. मी त्यावेळेला थोडा घाई गडबडीमध्ये किस्सा सांगितला. असाच शिवसेना प्रमुखांचा मी मंत्री असताना मला फोन आला. फोनवर चौकशी झाली, बोलणं चालणं झालं आणि शिवसेना प्रमुखांचा स्थायी स्वभाव एकाएकी उफाळून आला. शाळेमध्ये गाळांतर भरायची तुम्हाला सवय असेलच. आणि साहेब बोलता बोलता फटकन बोलून गेले, अरे भास्कर, ह्या टिंब ते मधलं गाळांतर तुम्ही भरा. व्या नाऱ्यावर मी काय रे अन्याय केला. मी कळवळून म्हणालो की साहेब शिवसेना मी पण सोडली आहे, परंतु ज्या पद्धतीने हे लोक वागतायत साहेब, घाटला व्हिलेज मधल्या एका कोंबडी विक्रेता म्हणू का आणखी काय म्हणू. कोंबडी विक्रेत्याला तुम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केलात आणि तोच आज तुमच्या विरोधात गरळ ओकतोय. साहेब असे म्हणाले त्यावेळेला, भास्कर, तो माझ्यावर गरळ ओकतोय, तो उद्धववर वाटेल ते बोलतोय. साहेबांच्या शब्दात मी बोलतोय, साहेब रागवू नका, पण तुला मी आज सांगून ठेवतो, हा नाऱ्या पदाकरता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल. हे माझा शाप आहे. साहेब साक्षात सिद्ध पुरुष होते. साहेबांनी या देशामध्ये जे जे शब्द उच्चारले, जे जे भाकीत सांगितलं, ते खरं झालंय. आणि आज हे लोक दारोदार भिका मागतायत, दारोदार फिरतायत. पण आज मला तुम्हाला आणि तुमच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे की उद्धव साहेब, तुम्ही सातत्यानं असं कळवळून बोलता की मला मुख्यमंत्री व्हायची खरोखर इच्छा नव्हती, माझी अपेक्षा नव्हती, मला मुख्यमंत्रीपद व्हायचं नव्हतं, मी कधी विचार सुद्धा केला नव्हता, पण त्यावेळची परिस्थिती निर्माण झाली म्हणून मला ते घ्यावं लागलं, परिस्थिती रूप घ्यावं लागलं. माझा प्रश्न आहे, या सिंधुदुर्गामधल्या सुद्धा अनेक लोक, अनेक जण महापौर झाले. कैलासवासी वामनराव महाडिक पहिले आमदार शिवसेनेचे झाले, पहिले खासदार शिवसेनेचे झाले, मुंबईमध्ये महापौर झाले, दत्ता दळवी इथं बसलेले आहेत ते महापौर झाले. असे अनेक लोक मोठमोठ्या पदांवर सिंधुदुर्गातले रत्नागिरी मधले गेले. अरे एवढंच कशाला, राज्याचे मुख्यमंत्री दोन झाले. पहिले प्रिन्सिपल बापा मनोहर जोशी सर झाले आणि दुसरा हा नागोबा झाला. की ज्या घराण्याने एवढी सगळी पद जगाच्या पाठीवर, मला वाटत नाही कुठलं असं घराणं असेल की एवढी सगळी पद झिरकारून टाकून, नाकारून टाकून ती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना द्यायची आणि अपघाताने एखादं पद घ्यायची वेळ आली तर आम्ही असा विश्वासघात करायचा. हे आपले संस्कार आहेत.
ही आपली संस्कृती आहे, ही आपल्या कोकणाची परंपरा आहे, ही आपल्या कोकणाची परंपरा नाही. आणि म्हणून बांधवानो भगिनीनो, हाच निर्धार हा निश्चय आपण सर्वांनी करावा, अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो. काय चाललंय का या महाराष्ट्रामध्ये? हे नाऱ्याचे दोन चंगू मंगूत ना, चंगू मंगू, तो एक तो नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो. तो कोणतो नेपाळी वॉचमनच्या पोरच्यासारखा. तुमच्याकडं आंबेकाडाला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना, आमच्याकडे रत्नागिरीत पण आहेत नेपाळी. आणि म्हणतो नेपाळी वॉचमन सारखा पोर. अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आईला टीव्ही नुसता चालू रे केला की हा थोबडा घाणेरडा साला समोर. सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते. दुसरं ते चर्शी. आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी, त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय. बघितलं की नाही, नवीन पीक आलंय सारखं. ते असं 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 सावळालाच लागतं सारखं पीक. आणि म्हणून ते पीक आलंय. ते नेते, हे नेत्यांनी ही दोन चंगू मंगू. मला कळत नाही, शिवसेना मी सुद्धा सोडली होती, राष्ट्रवादी काँग्रेस मी सुद्धा सोडली. याच मैदानावर तुझ्या समोरच वैभव नाईक, त्यावेळेला त्यांनी माझ्यावर आरोप केला होता त्या चर्शीनं. आणि मी त्या चर्चाला सांगितलं होतं, त्यांनी माझ्यावर आरोप केला होता की भास्करची उद्या सगळी फिल्म जाहीर करतो. उद्या पण तो बोलेल पुन्हा. भास्करची उद्या फिल्म जाहीर करतो की तो त्यावेळेला शिवसेना प्रमुखांच्यावर काय बोलला होता, शिवसेनेवर काय काय बोलला होता, ती पत्रकारांना सगळ्या क्लिप देतो. त्याला मी काल सांगितलं होतं आणि आज पण पुन्हा सांगतो, त्या मैदानात मी सांगितलं होतं की मी जर कधी एक शब्द तरी शिवसेनेबद्दल 15 वर्षामध्ये वाईट, शिवसेना सोडल्यानंतर सुद्धा शिवसेना प्रमुखांबद्दल एवढा जर शब्द सोडला, वाईट बोललो असेल आणि त्याची क्लिप जर तुम्हाला दाखवलीस तर मी राजकारण सोडेन. त्यापेक्षा तू एका बापाच्या पोटची औलाद नाही, हे मी जाहीर करून टाकीन. मला माहित आहे 15 वर्षाच्या दीर्घ कालखंडामध्ये मी शिवसेना प्रमुखांबद्दल, शिवसेनेबद्दल अवाक्षर एका शब्दानं काढलेलं नाही, हे मला पूर्णपणे माहित आहे. आणि मी सांगितलं होतं मी राजकारणात निवृत्त होऊन जाईन जर या क्लिप तू व्हायरल केल्यास तर. आणि म्हणून मित्रांनो, आज हे जवळजवळ सगळं यांचं संस्थान तर संपलेलंच आहे.